महाराष्ट्रात गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत करून सोडले आहे। तरी या पावसामुळे राज्यातील धरणांना मोठा दिलासा मिळत आहे। विशेषतः पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि जिल्ह्यातील विविध भागांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे इंद्रायणी नदीला महापूर आला असून या वाढलेल्या प्रवाहाचा थेट परिणाम उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर होताना दिसत आहे। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असून धरणातील पाणी साठ्यात सातत्याने वाढ होत आहे। त्यामुळे अनेक दिवसापासून उणे म्हणजेच मायनस असलेला उपयुक्त पाणीसाठा आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत प्लसमध्ये येण्याची शक्यता जलसंपदा विभागातील प्राथमिक अंदाजानुसार व्यक्त करण्यात येत आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणीसह अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत। या पावसाचा लाभ आता भीमा खोऱ्यातील जलसाठ्यांना देखील होताना दिसत आहे। उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात लक्षणीय वाढ झाली असून उजनी धरणातील पाणीसाठ्यात होत असलेली वाढ ही सोलापूर जिल्ह्यासह धरणावर अवलंबून असलेल्या शेतकरी, नागरिक आणि पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब मानली जात आहे। आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून परिस्थिती लक्षात घेता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत। महाराष्ट्रात गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहर, ग्रामीण आणि संपूर्ण जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। इंद्रायणी नदीला आलेला महापूर आणि भीमा खोऱ्यात झालेला जोरदार पाऊस याचा थेट परिणाम आता उजनी धरणावर दिसून येत आहे। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असून धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे। विशेष म्हणजे दौंड नदी मोजणी केंद्रातून उजनी धरणाकडे तब्बल 80,918 क्युसेक्स इतका मोठा विसर्ग या धरणाकडे येताना दिसत आहे। ही आवक कायम राहिल्यास अनेक दिवसापासून उणे असलेला उपयुक्त पाणीसाठा आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत प्लसमध्ये येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। 6 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजेपर्यंतची उजनी धरणाची स्थिती अशी आहे। धरणाची पाणी पातळी 488.920 मीटर, पाण्याचा फैलाव 162.14 चौरस किलोमीटर, एकूण पाणीसाठा 1425.1 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 50.32 TMC, उपयुक्त पाणीसाठा 377.80 दशलक्ष घनमीटर -13.34 TMC, उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी -24.90%। दरम्यान पुणे जिल्हा आणि उजनीच्या संपूर्ण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सध्या मायनसमध्ये असलेला उपयुक्त पाणीसाठा लवकरच शून्यावर येऊन त्यानंतर प्लसमध्ये जाण्याची शक्यता अधिक बळावलेली आहे। उजनी धरणातील वाढता पाणीसाठा हा सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत दिलासादायक मानला जात आहे, कारण या धरणावर सोलापूरसह अनेक शहरांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेतीसाठी सिंचन, औद्योगिक वापर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे। हवामान विभागाने पुणे आणि आसपासच्या परिसरात आणखीन पावसाचा अंदाज व्यक्त केला असून पुढील 24 ते 48 तास उजनी धरणातील पाण्याची आवक आणखीन वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यावर सोलापूर शहरासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे। अशाच प्रकारच्या रोखठोक आणि सडेतोड बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।